आपलंसं करून केवळ स्वतःचा स्वार्थ ह्या माणसाच्या मनामध्ये नसतो, तर या स्वतःचा स्वार्थ न करता समाजाला एक चांगली दिशा, समाजामध्ये गरीब गरजू कसे लोक आहेत त्यांना कशी मदत होईल यांचा पूर्ण विचार या संतोष खराटे यांच्या डोक्यामध्ये नेहमी असतो. मित्रांनो, त्यांनी हे काम करत असताना 15 ऑगस्ट झालं, एखाद्या महामानवांच्या जयंत्या झालं, तसेच आगळेवेगळे उपक्रम असतील तेव्हा कोणाकडून किंवा स्वतःच्या खर्चातून आपल्या पद्धतीने लोकवर्गणी गोळा करून वेगळे वेगळे शैक्षणिक साहित्य असेल, शिलाई मशीन असेल किंवा संसार उपयोगी जे साहित्य असेल ते स्वतः खरेदी करायचं आणि एखाद्या महामानवांच्या जयंतीनिमित्त एक वाटप करायचं आणि पुढच्याला एक धीर आधार द्यायचा, असं काम ह्या व्यक्तीनं 2013 मध्ये सुरू केलं होतं. मग हे काम सुरू करत असताना त्यांना एक दिशा दाखवण्यासाठी त्यांनी एक संत गाडगे बाबा यांच्या विचाराचे प्रेरित होऊन एक गोपाळा फाउंडेशन असं प्रकारचं एक संस्थान स्थापन करावं म्हणून सर्व मित्रमंडळींना त्यांना विनंती केली आणि त्यांनी गोपाळा फाउंडेशन हे स्थापन करून अशा प्रकारचं सामाजिक उपक्रमामध्ये कार्य करत गेले. यामध्ये कोणत्याही जाती धर्माला किंवा याला सगळ्या धर्माचे लोक एकत्र करून सगळ्यांना आपलंसं करून हे फाउंडेशन तुमचंच म्हणून आज परभणी जिल्ह्यामध्ये अल्पावधीत अवघ्या 10 वर्षामध्ये पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये या फाउंडेशनला एक ओळख प्राप्त झाली आणि परभणी जिल्ह्यापुरतंच काम मर्यादित न करता मला वाटतं संतोष भाऊनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, लातूरमध्ये, औरंगाबादमध्ये, नाशिकमध्ये इत्यादी सिटीमध्ये देखील ह्या कामाची पावती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि ही कामाच्या पावतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदतीचा हात करण्यासाठी असलेले सर्व युवक मंडळी, सर्व पाहुणे मंडळी नेहमी त्यांच्या पाठीशी असतात. त्याबद्दल या गोपाळा फाउंडेशननं आज बाभळगाव या ठिकाणी आज शिलाई मशीन असेल, शैक्षणिक साहित्य असेल, हे सर्व साहित्य आज ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल आपल्या गावकऱ्याच्या वतीने एकदा जोरदार त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करावं. मी संतोषरावला अशी अपेक्षा विनंती करतो की हे तुमचं जे काम आहे हे आणखी दुर्गतीनं पुढे चालावं. काय लागत हे सर्व बसलेले सर्व मंडळी, मित्रमंडळी तुमच्या पाठीशी आहेत आणि आणखी मोठं सामाजिक कार्य तुमच्या हातून व्हावं एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.